तुम्हालाही रोजच्या जेवणात छान अशा चटपटीत चटण्या खायची आवड असेल, तर ही व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आज आपण बनवणार आहोत छान अशी चटपटीत आणि सुंदर टेस्टी अशी लसणाची चटणी. तर ही चटणी बनवण्यासाठी आपल्याला कोणत्याही जास्त इन्ग्रेडियंट्सची गरज नाहीये. खूप कमी इन्ग्रेडियंट्समध्ये ही चटणी होते आणि तुमचं जेवण खूप छान बनवते. जसं की तुम्हाला 4 घास जास्तच जातील ह्या चटणीसोबत. खूप वेळा असं होतं, की आपल्याला रोज-रोज त्याच-त्याच भाज्या खाऊन कंटाळा येतो. त्यामुळे काहीतरी वेगळं म्हणून तुम्ही ही चटणी ट्राय करू शकता. तर चला इन्ग्रीडियंट पाहूयात. लसणाची चटणी बनवण्यासाठी इथे मी घेतलेलं आहे गावरान लसूण, शेंगदाणे, खोबरं चिरून घेतलेलं आहे आणि जिरं घेतलेलं आहे आणि हावरी घेतलेली आहे. तर शेंगदाणा, लसूण आणि जे खोबरं आहे आपण चिरून घेतलेलं, ते सगळं मी अर्धी-अर्धी इतकं वाटी घेतलेलं आहे. म्हणजे सगळ्यांचं प्रमाण सेम आहे. अर्धी-अर्धी वाटी आपल्याला सगळं इन्ग्रीडियंट्स घ्यायचे आहेत आणि जिरी आपल्याला आपल्या अंदाजानुसार घ्यायचं आहे आणि हावरी ऑप्शनल आहे. तुम्हाला हवी असल्यास तुम्ही हावरी घ्या किंवा नाही घेतली तरीही चालेल. आता आपल्याला काय करायचं आहे, आपले जे जिन्नस आहेत ते आपल्याला छान असे खरपूस भाजून घ्यायचे आहेत. कमी गॅसवरती छान असे लालसर होईपर्यंत आपण शेंगदाणे पहिल्यांदा भाजून घेऊयात. पाहू शकता शेंगदाणे छान असे आपले भाजत आलेले आहेत. शेंगदाणे भाजून झाले, की ते आपण सेम प्लेटमध्ये मी साइडला काढून घेतलेले आहेत. शेंगदाणे झाले, की आपण नंतर खोबरे भाजायला घ्यायचं आहे. जे खोबऱ्याचे काप आहेत, ते खोबऱ्याचे काप टाकून आपण छान असे परतून घ्यायचे आहेत. हेही कमी गॅसवरती परतून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपलं खोबरं करपलं गेलं नाही पाहिजे. एकदम कमी गॅसवरती आपल्याला हे खोबरं छान असं लालसर करून घ्यायचं आहे. जास्त काळंही बनवायचं नाहीये. आता आपलं खोबरंही छान लालसर भाजलं गेलेलं आहे. तेही आपण साइडला काढून घेऊयात प्लेटमध्ये. आता मी गॅस बंद केलेला आहे कारण कढई गरमच आहे. त्यामध्ये मी हावरी टाकलेली आहे. तर हावरी भाजताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की हावरी लगेच लाल होते. त्यामुळे गॅस बंद करायचा. कढई गरम करून गॅस बंद करायचा किंवा कमी गॅसवरती आपल्याला हावरी भाजून घ्यायची आहे. हावरी तडतडायला लागली, की समजून जायचं, की आपली हावरी छान अशी भाजली गेली आहे आणि नंतर मी त्यामध्ये थोडंसं जिरं घातलं. जेवढं मी जिरं घेतलं होतं 2 चमचे इतकं. ते जिरंही छान असं भाजून घेतलेलं आहे आणि हे छान असं भाजून झालं, की मी हेही सगळे म्हणजे जिरं आणि हावरी प्लेटमध्ये काढून घेतलं. कारण आपल्याला काय करायचं आहे, हे जे वाळके जिन्नस आहेत, जसं की खोबरं, त्यानंतर आपलं शेंगदाणे आणि हावरी आणि जिरं ते आपल्याला आधी बारीक करून घ्यायचं आहे. एकदम छान अशी बारीक पेस्ट बनवायची आहे आपल्याला याची. पावडर होईल इतकं बारीक करायचं आहे. तर मी हे सगळे जिन्नस आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेत आहे. तुम्ही बघू शकता मी शेंगदाणे आणि जे आपलं खोबरं होतं, खोबऱ्याचे काप भाजलेले ते टाकलेले आहेत आणि त्यानंतर मी यामध्ये टाकत आहे लाल मिरची. तर लाल तिखट तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकायचं आहे. जर जास्त तिखट आवडत असेल, तर जास्त तिखट टाकायचं आहे. मी इथे 3 चमचे इतकं लाल तिखट ॲड केलेलं आहे आणि 1 चमचा इतकी हळद ॲड केलेली आहे. आणि हे आपल्याला हे जे सगळे जिन्नस आहेत म्हणजे खोबरं आणि आपले जे शेंगदाणे आहेत आणि लाल तिखट आणि अ, मीठ असेल किंवा हळद असेल, हे सगळे जिन्नस घालून आपल्याला हे छान असं बारीक वाटून घ्यायचं आहे. तर मीठ मी इथे 2 चमचे इतकं टाकलं आहे. म्हणजे 3 चमचे तिखट आणि 2 चमचे मीठ टाकलेलं आहे. आणि मी हे जिन्नस छान असे बारीक पावडर फॉर्ममध्ये वाटून घेतलेले आहे. तुम्ही बघू शकता एकदम बारीक असं मी हे वाटून घेतलेलं आहे. हे छान वाटून झालं, की चमच्याच्या साहाय्याने आपल्याला खाली-वर करून घ्यायचं आहे. जेणेकरून खाली जी आपलं घट्ट झालेला असेल तो वरती येईल. शेंगदाणे आणि खोबरं. त्यानंतर आपण यामध्ये लसूण घालणार आहोत. तर लसूण हा मी गावरान घेतलेला होता आणि हावरीही घालणार आहोत. तर मी हावरी शेवट ठेवली आहे, कारण मला हावरी जास्त बारीक करायची नव्हती. ती एकदम अशी थोडीशी दिसेल इतकी मला बारीक करायची होती. त्यामुळे मी हावरी मागं ठेवली आहे. लसूण सोबत ती अशी मध्ये-अधे एखादी फुटेल किंवा एखादीच राहील. त्यामुळे ते दिसतानाही छान दिसतं आणि खातानाही छान दाताखाली येते. त्यामुळे छान वाटते. तर अशा पद्धतीने तुम्ही लसूण टाकून घ्यायचा आहे आणि लसूण खाली-वरती करून घ्यायचं आहे. जे त्या चटणी त्या लसणामध्ये मिक्स झाली पाहिजे. जेणेकरून आपलं लसूण छान बारीक होईल आणि सगळे जिन्नस एकजीव होतील. अशा पद्धतीने मी हे लसूण आणि चटणी होती ती मिक्स करून घेतलेली आहे.
आणि आता पुन्हा एकदा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये हे छान असं फिरवून घेऊयात. तुम्ही व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चमच्याच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने खाली-वर करून लसूण आणि चटणी मिक्स करू शकता. लसूणही आपण बारीक करून घेतलेला आहे मिक्सरच्या साहाय्याने. तर आता आपण कढईमध्ये तेल टाकायचं आहे. मी इथे 1 ते दीड चमचा इतकं तेल घेतलेलं आहे. तेल घेतल्यानंतर मी यामध्ये मोहरी टाकलेली आहे तडतडण्यासाठी. याची आपण फोडणी देणार आहोत मोहरीची. तर मोहरी मी 1 चमचा इतकी मोहरी घेतलेली आहे आणि यामध्ये आपण टाकणार आहोत थोडीशी जिरी. जिरी आपण घेतलेली आहे त्यामुळे इथे जिरी थोडीच टाकायची म्हणजे अर्धा चमचा इतकी मी जिरी टाकलेली आहे. जिरेही छान तडतडून द्यायचे आहेत. दोन्ही मोहरी आणि जिरे छान तडतडले, की आपण यामध्ये आपण जी वाटलेली चटणी होती, ती चटणी आपण यामध्ये टाकणार आहोत. म्हणजे जसं की लसूण, त्यानंतर शेंगदाणे, खोबरं, तिखट, मीठ, हळद जी टाकून आपण चटणी बनवून घेतलेली आहे मिक्सरमधून, ती चटणी आपण यामध्ये तडतडल्यानंतर टाकणार आहोत. आपल्याला ही चटणी परतून घ्यायची आहे छान अशी खरपूस. तर चटणी आपण टाकून घेतलेली आहे आणि सगळीकडे तेल आणि मोहरी आणि जिऱ्याची जी फोडणी होती ती आपल्या चटणीला आपण लावून घेत आहोत. छान अशी कमी गॅसवरती ही चटणी छान खरपूस आपल्याला भाजून घ्यायची आहे. आता आपली लसणाची चटणी रेडी झालेली आहे. खूप सुंदर आणि टेस्टी ही लसणाची चटणी लागते. अगदी तुमच्या तोंडाला चव नसेल किंवा काही खावंसं वाटत नसेल तर तुम्ही ही चटणी नक्की ट्राय करा. तोंडाला चव आणणारी चटणी आहे आणि एक छान गोष्ट म्हणजे ही चटणी आपली महिनाभर राहते. मी हा प्रयोग ट्राय करून पाहिलेला आहे. ही ही चटणी माझी महिनाभर राहिलेली आहे. कोणत्याही प्रकारची ही चटणी खराब झालेली नाहीये. तर नक्की ही चटणी ट्राय करा आणि कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुम्हाला अजून कोणत्या-कोणत्या प्रकारच्या चटणीज पाहायला आवडतील आणि नक्की माझ्या चॅनलला फॉलो करा. खूप साऱ्या रेसिपींसाठी आपण नवनवीन रेसिपीज चॅनलवरती अपलोड करत राहत असतो. तर तुम्ही आणखीन तुमच्याकडे कोणती चटणीची रेसिपी असेल तीही माझ्यासोबत शेअर करा. मी त्याचाही व्हिडिओ बनवेल. तर नक्की शेअर करा आणि नक्की ही चटणीची रेसिपी सगळ्यांसोबत शेअर करा, कमेंट करा. थँक यू.